नमस्कार बालमित्रांनो, पूजा सोपन चव्हाण स्टडी पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज तलाठी भरती विषयी माहिती घेणार आहोत. तसेच तलाठी भरतीतील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा आज आपण सराव करणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. तरी तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि हा व्हिडिओ पहा. हा नक्कीच तुम्हाला फायदा करेल. तर चला आपण MCQ पाहूत. बौद्ध धर्म कोणत्या शासक काळात राज्यधर्म बनला होता? तर बौद्ध धर्म कोणत्या शासक काळात राज्यधर्म बनला होता? तर अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म हा शासक काळात राज्यधर्म बनला होता. जी 4 बौद्ध परिषदेची अचूक कालक्रमानुसार आहेत. राजगृह येथे पहिली बौद्ध परिषद भरली होती. राजगृह येथे अजातशत्रूच्या काळात पहिली बौद्ध परिषद भरली होती. वैशाली येथे दुसरी बौद्ध अशोकाच्या काळात दुसरी बौद्ध परिषद भरली होती. तर राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र, काश्मीर आणि जुलंधर. चौथ्या बौद्ध परिषद एक संकलित होते. ज्ञानाशोक बौद्ध तत्वज्ञान म्हणतात. तर महाविभाषक सूत्र यांना ज्ञानकोश बौद्ध तत्वज्ञान म्हणतात. कोण रूपांतरित होते? कनिष्क बौद्ध. अश्वघोष हे कनिष्क बौद्ध होते. बौद्ध धर्माचा प्रचार पहिल्यांदा बाहेरून करण्यात आला. तर ह्याचं उत्तर आहे सिलोन येथे बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला. महायान बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी दत्तक घेतलेली भाषा कोणती? महायान बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी दत्तक घेतलेली भाषा कोणती? तर संस्कृत भाषा. पण बौद्ध धर्माचा प्रचार हा पाली भाषेत झालेला आहे. बौद्धांची भाषा म्हणजे पाली भाषा. हे सुद्धा IMP आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दोघांचा जन्म आणि त्यांचे प्रेत कोसळले असे म्हणतात. तर बौद्ध वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दोघांचा जन्म आणि त्यांचे प्रेत कोसळले असे म्हणतात. वर्षात सिंधू संस्कृती सापडली. तर 1921 साली दयाराम साहनी आणि बॅनर्जी यांच्या साहाय्याने सिंधू संस्कृतीचा शोध सापडला आहे. 1921 साली. गुप्त कालावधीत गावच्या कारभाराचे व्यवस्थापन ग्रामप्रधान यांच्या सहकार्याने केले जाते. तर विश्वपती यांच्या गुप्त कालावधीत प्रधान सहकार्याने केले गेलेले आहे. गुप्त कालावधीत पूर्व न्यायालयाचा एक महत्त्वाचा भाग होता. तर याचं उत्तर आहे ताम्रलिपी. शुंग राजघराण्याचे टिंब त्याच्या राज्यात अधिकृत धर्म बनविला होता. तर ब्राह्मणवाद. दक्षिण पूर्व आशियातील बहुतेक हिंदू वसाहती त्या राज्यात कारकिर्दीत सापडल्या. तर चोलास. साका युगाची सुरुवात वर्षापासून झाली. साका युगाची सुरुवात इसवी पूर्व 78 वर्षापासून साका युगाची सुरुवात झालेली आहे. कुशल विणावादक असूनही कोणत्या गुप्त शासकाने दक्षिणेकडील मोहिमेचे नेतृत्व केले होते? तर चंद्रगुप्त यांचा मुलगा समुद्रगुप्त. खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया म्हटले जाते? तर समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. अशोकाच्या मोठेपणाचा मुख्य हक्क सांगितला आहे. तर याचे उत्तर आपण उद्याच्या प्रश्नसंचामध्ये पाहू. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.